31 डिसेंबरच्या रात्री पारधी या गावात या ठिकाणी मोठा राडा झाला होता, जाळपोळ झाली होती। त्यानंतर ह्या गावाला संचारबंदी लागू करण्यात आली होती। आज ही संचारबंदी उठवण्यात आलेली आहे। हे गाव आता आपल्याला सुरळीत सुरू झाल्याचं बघायला मिळते। आपण आहोत बस स्टँडच्या भागामध्ये। सर्व हे गाव सुरळीत सुरू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी शांतता आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे त्यानंतर जे नागरिक आहेत ते शांततेत आपल्या जे कामं आहेत, शेतीचे कामं आहेत व इतर कामधंद्यांना यांनी सुरुवात केलेली आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहे या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, काय सांगणार की या ठिकाणी तुम्ही संचारबंदीनंतर काय तुम्हाला वाटतं? आज थोडा मोकळा श्वास घेण्यास मिळतोय। गाव सगळं म्हणजे प्रत्येकाचं आता आमच्या गावात लोकांचा हातावर पोट आहे। ग्रामीण भाग असल्याने सगळ्यांचा आता काही रिक्षा चालक आहेत, काही दुकानवाले आहेत, सगळ्यांचे व्यवसाय अतिशय ठप्प 2 दिवस। त्यामुळे त्या बिचारांचा आज व्यवसाय सुरू झाला, त्याचा आनंद पण आहे आणि आज मोकळा श्वास घेतोय, बरं वाटतंय। दादा, तुम्ही काय सांगणार या ठिकाणी? आमच्या आज रिक्षा चालू झाला, खूप आनंद झाला। आमचं उठणं रिक्षावरतीच होतं दादा। तर भाऊच्या वतीनं आमचे गाव भाऊने सांगितलं बघा लोकांना तकलीफ होते, बघा गाव चालू करून द्यावा। काय सांगणार दादा तुम्ही? बरं वाटतंय गाव चालू झालं तर चांगलं वाटतंय, कारण की 2 दिवसापासून घरात होते, रिक्षा चालकच आहे आम्ही बी, त्याच्यामुळे बरं वाटतंय। आता काही धान्य बिन्य भेटतंय गावातून। 2 दिवसापासून बंद होतं, दुकानं चालू झालं, बरं वाटतं। आता बाहेर निघायला बी जागा नव्हती। या ठिकाणी संचारबंदीच्या वेळेस संपूर्ण गाव हे घरामध्ये बसून होतं। त्यामुळे 2 दिवसानंतर हे आपण रिक्षा चालक असेल किंवा इतर जे व्यावसायिक आहेत ते बाहेर निघायला आपल्याला बघायला मिळत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।